सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल, तसेच आवाज पण येत असेल. ओके ओके, आपण स्टार्ट करूया. सर्वांचं मी युरेका इंडियामध्ये स्वागत करतो. नवीन नवीन काही संकल्पना घेऊन आम्ही येत असतो, जेणेकरून या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये मुलांना लहान वयातच त्याबद्दल माहिती व्हावी हा आमचा प्रयत्न असतो. आणि त्याच्या मार्फत आम्ही काय करत असतो तर वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये नुसत्या नॅशनल म्हणजे स्टेट लेवलच्याच नाही तर नॅशनल इंटरनॅशनल वर मुलांनी चमकावं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. तसाच एक प्रयोग आम्ही काय करतोय की सॅटेलाइट बद्दल प्रत्येकाला माहित आहे. सॅटेलाइट काय आहे ते माहित आहे, पण त्याचे कार्य कसं चालतं, आपण सॅटेलाइट बनवू शकतो का, म्हणजे मॉडेल म्हणजे ऍक्च्युली आपल्याला काय करायचंय, छोटंसं मॉडेल बनवायचं आणि त्याचं कार्य कसं चालतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी जनरली काय असतं बघा, जेव्हा आपण सॅटेलाइट बनवण्याचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स बद्दल माहिती वाचावी लागते. बाजारामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर कितीतरी रेडीमेड सॅटेलाइट मॉडेल तुम्हाला डूई डिव्हर्सिल मध्ये अवेलेबल आहे, पण त्याचा आपल्याला काही फायदा होत नाहीये. त्याच्यापेक्षा मुलांनी काय करायला पाहिजे तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स पहिल्यांदा शिकायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याने काय करायचंय बाबा, हे रिसिव्हर ट्रान्समीटर वगैरे कसं कार्य करतात किंवा सिग्नल कसे होतात. आपण आता जनरली ब्लूटूथ वगैरे काय काय वापरत असतो, तर सॅटेलाइट मध्ये ते कम्युनिकेशन कसं चालतं याच्याबद्दल लहान वयातच मुलांना माहिती व्हावी याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. याच्यामध्ये हा जो प्रोग्राम आहे तो वर्षभर चालणार आहे आणि मला 100% खात्री आहे की प्रत्येक जण याच्यामध्ये आपापलं स्वतःच सॅटेलाइट काय करणार आहे, मॉडेल बनवणार आहे. आणि ते आपण काय करणार आहे तर साधारण एक 1 किलोमीटर वर आपण काय करणार आहे ते हवेमध्ये सोडणार आहे, सॅटेलाइट सोडणार आहे आणि तिकडनं सिग्नल आपल्या खाली बसून आपण त्याचा सिग्नल कसा मिळू शकतो का याच्याबद्दल काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतोय तर पहिली गोष्ट आपण एकदम बेसिक पासून सगळे ग्रुप बनणार आहे. पहिली गोष्ट आपली 10-10 जणांचा आपला ग्रुप बनणार आहे आणि प्रत्येकाला काय दिला जाणार आहे, मेंटर दिला जाणार आहे. ओके, आता हे दररोजचं काम आहे का, नाहीये. तर शनिवार रविवार वगैरे बसून आपण काय करणार आहे त्याच्यावर हे करणार आहे आणि हे सगळा जो प्रोग्राम आहे तो ऑनलाईन असणार आहे. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण ऑफलाईन सुद्धा मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओके, तर मुलं काय करणार आहेत तर जनरली याच्यामध्ये काय करणार आहे तर मॉडेल आपल्याला बनवायचं आहे. मॉडेल बनवण्यासाठी आपण काय करणार आहे, 3D वगैरे आपल्याला मॉडेल बनवायचं आहे. त्याच्यासाठी वेगवेगळी सॉफ्टवेअर सुद्धा मुलं काय करणार आहे, शिकणार आहेत आणि त्याचं सगळं जे प्रशिक्षण आहे ते म्हणजे संपूर्ण डिटेल असं नाही आहे. कारण आताची मुलं एवढी हुशार आहेत, त्यांना ABCD सांगा, AB सांगा फक्त, पुढचं ते ऑटोमॅटिकली शोधून काढतायत. तर तशा प्रकारचं ट्रेनिंग जे आमच्या IIT मध्ये मुंबईमध्ये जे यशस्वी झालेले आहेत वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये, ते तुम्हाला काय देणार आहे, त्याच्याशी रिलेटेड सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग देणार. म्हणजे आपलं मॉडेल कसं बनवायचं, ओके, 3D मॉडेल कसं बनवायचं हे तुम्हाला काय केलं जाणार आहे, दाखवलं जाणार आहे, शिकवलं जाणार आहे. आणि छोटी छोटी मुलं 5वी-6वीतली मुलं सुद्धा त्याच्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकतात, हा आमचा अनुभव आहे. ओके, तर आपलं एक मॉडेल बनवणार आहे. नंतर त्याच्यानंतर फक्त एवढीच रिक्वायरमेंट आपली असणार आहे की आपल्याकडे एखादा कॉम्प्युटर असायला पाहिजे. तुमच्या घरी नसेल तर तुम्ही एखाद्या शेजारी 4-5 जणांचा ग्रुप करून तो तसं पण प्रयत्न करू शकता किंवा शाळेमध्ये जर तुम्ही शाळेमध्ये रिक्वेस्ट केली तर शाळेमधला सुद्धा कॉम्प्युटर तुम्ही काय करू शकाल, वापरू शकाल. म्हणजे एक आपल्याला काय करायचंय तर डिसेंबरमध्ये साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सायन्स एक्झिबिशन, सायन्स कॉम्पिटिशन चालू होता. तर त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट आपल्याला करता येईल का याच्या दृष्टीने प्रत्येकाने काय करायचंय, प्रयत्न करायचा आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग पण शिकवलं जाणार आहे, इलेक्ट्रॉनिक्स पण शिकवलं जाणार आहे. फक्त एवढंच अपेक्षा करू नका की आम्ही सगळं करून देणार आहे, असं नाहीये. तर तुमच्या पण आयडिया तुमच्याकडे स्वतःच्या असायला पाहिजेत. एखादा बाबा प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहेत. आम्ही पूर्णपणे सोडून नाही देणार आहे. तर आम्ही तुम्हाला काय करणार आहे, मदत करणार. कारण जेव्हा आपण एखाद्याला समजा भरवायचं चालू केलं तर तो कायम त्याची अपेक्षा काय राहणार आहे, भरवायची राहणार आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे काय करतो, दुर्लक्ष करतो. अशा प्रकारचा एक काय आपला प्रोग्राम आहे आणि हा जवळजवळ 1 वर्ष तरी चालेल. म्हणजे जोपर्यंत मुलाचं सॅटेलाइट बनवून होत नाही तोपर्यंत आपण म्हणजे साधारण मॅक्झिमम मात्र 1 इयर, मॅक्झिमम 1 इयर. समजा 6 महिन्यामध्ये त्याला समजलं तर ठीक आहे, 6 महिन्यामध्ये सुद्धा तो काय होऊ शकतो प्रोग्राम, म्हणजे त्याच्या दृष्टीने प्रोग्राम काय होऊ शकतो, तो स्टॉप होऊ शकतो. अशा प्रकारचा एक प्रोग्राम आपण काय करतोय तर याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आन्सर घेऊन मी सगळं म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट आहेत ते तुम्ही विचारा, त्याच्या मार्फत मी काय करणार आहे तुम्हाला सांगणार आहे. ओके, म्हणजे आपण क्लिअर होईल सगळ्यांचं.
हॅलो, तुमचे क्वेश्चन विचारा, काय असेल तर क्वेश्चन विचारा. मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिली की आपल्याला सॅटेलाइट बनवायचं आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पार्ट्स लागणार आहे, ते मात्र आम्ही नाही देणार आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, ते परचेस करावे लागतील. कुठले कुठले लागतील त्याच्या बाबतीत आम्ही काय करणार आहे, गायडन्स करणार आहे. ओके ओके सर. हॅलो, म्हणजे बोला. स्वतःहून बनवायचं काय? बोला ना. स्वतःहून बनवायचं. स्वतःच बनवायचे आहे, सगळे पार्ट्स आपण हे करणार आहे. जनरली लक्षात घ्या, आपण याच्यामध्ये काय करणार आहे, तर आर्डिनो नावाचा एक काय असतो सांगा, मायक्रो कंट्रोल असतो, तो आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये वापर करणार आहे. ओके, आर्डिनो बोर्ड नॅनो म्हणून असतो, त्याचा आपण वापर करणार आहे. नंतर आपण काय करणार आहे, तर जनरली आपण ब्लूटूथच्या सहाय्याने काय करू शकतो, त्याचं डिस्टन्सचं लिमिटेशन आहे. मग आपण काय करणार आहे, रोरा नावाचा काय करणार आहे, मॉड्यूल वापरणार आहे. त्याच्या सहाय्याने आपल्याला 2-3-4 किलोमीटर पर्यंत काय होऊ शकतं, रेंज मिळू शकते. नाही त्याचं सगळं बेसिक तुम्हाला सांगितलं जाणार, म्हणजे कशा प्रकारे बाबा आर्डिनो बोर्ड कसा काम करतो, त्याच्यासाठी प्रोग्रामिंग म्हणजे काय करायचं आहे, किंवा त्याच्यामध्ये आपण काय करणार, वेगवेगळे सेन्सर्स बद्दल माहिती घेणार. आता जर तुम्ही बघितलं तर बाजारामध्ये डीई डिव्हर्सेट खूप किट्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, तर आपण काय करतो, आणतो, एका तासामध्ये ते किट बनवतोय आणि खुश होतो, आणि मेन काय होतं, आपल्याला नॉलेज काय मिळत नाहीये त्याच्यापासून नॉलेज, कारण तिथे काय सांगितलेलं असतं, ही वायर इथे जोडा, का जोडा सांगितलेलं नसतं. तर आपण काय प्रयत्न करणार आहे की सेन्सरचं बेसिक आपलं हे करणार आहे, किंवा समजा वायफायचं हे फंक्शन कसं चालतं ते पण आपण काय करणार आहोत, त्याचं बेसिक आपण सगळं परफेक्ट करणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपला प्रोजेक्ट काय होईल समजा चालू होणार आहे. ओके ओके सर. ओके. ओके सर आपण सोलर पॅनल पॉवर करणार की बॅटरीज यूज करणार आहे? बॅटरी यूज करायची आपल्याला. सर तुम्ही 10 मुलांचा ग्रुप कसा सिलेक्ट करणार आहे? काय ते 10 मुलांचा ग्रुप तुम्ही कसा सिलेक्ट करणार आहे? 10 मुलांचा जनरली काय असणार सांगा, जर एकाच भागातील असेल तर जास्ती ते आपण बघणार आहोत, आणि एकदाच एकाच भागातील नसेल तर वेगवेगळ्या ठिकाणी राहून सुद्धा ते करू शकतील, पण प्रत्येकाला आपापला सॅटेलाइट बनवायचा आहे. ओके, त्यांचा ग्रुप असेल, ग्रुपमध्ये त्यांचं डिस्कशन चालेल की बाबा मला हा प्रॉब्लेम येतो, तुम्ही कसा सॉल्व्ह केलाय वगैरे. सर इंडिव्हिज्युअली पण चालेल ना? काय ते इंडिव्हिज्युअली काय ते एका मुलासाठी पण चालेल ना? जसं चालेल चालेल. सर आणि क्लासेस कसं काय होणार? क्लासेस हे सगळे ऑनलाईन असणार आहे. एक लक्षात घ्या, ग्रुप म्हणजे काय होते सांगा, 10 जणांचा ग्रुप आपण बनवतो म्हणजे 10 जणांनी एकच सॅटेलाइट बनवायचं असं नाहीये. तर 10 पैकी 10 जण काय बनणार आहेत सांगा, वेगवेगळे सॅटेलाइट स्वतःचे बनवणार आहे, आणि त्यांचा एक ग्रुप मार्फत आपण काय करणार आहे, त्यांचा एक ग्रुप मार्फत त्यांना एक मेंटल मिळणार आहे, आणि काय आपण त्या ग्रुपमध्ये काय केलं जाणार आहे, जर तुमचे काय प्रॉब्लेम असेल तर त्या ग्रुप मार्फत सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील. ओके सर हा क्लास किती दिवस असणार आहे? जनरली आपलं सॅटेलाइट पूर्ण होईपर्यंत, म्हणजे मॅक्झिमम लिमिट आपण ठेवतो 1 इयर मध्ये, पण अच्छा, काही काही मुलं काय करू शकतात समजा 4-5-6 महिन्यात सुद्धा काय करू शकतात, कम्प्लीट करू बरोबर. शकतात. एकदा समजा तुमचा 6 महिन्यामध्ये संपला, तुम्ही त्याच्यामध्ये मुलगा समजा मुलगी मास्टर झाली, तर तो काय करणार आहे, तर इतरांना काय करणार आहे, Guide हेल्प करणार आहे, म्हणजे मेंटर म्हणून तो काय करू शकतो, काम करू शकतो त्यांच्यामध्ये. ओके, क्लासचा टाइम काय असणार आहे सर? हॅलो, हॅलो. हा क्लासचा टाइम सर काय असणार आहे? टाइम जनरली आपले सगळे क्लासेस असतात ना, ते उशिराच असतात, 7 नंतरच असतात. कारण आता होमी बाबाचा क्लास चालू आहे ना सर, तो 6:30 तो ला चालू. ऍडजस्ट केला जाणार, आणि हे जे असणार ते जनरली शनिवार रविवार असणार, अच्छा, डेली नसणार. डेली नाही. आणि फी काय आहे सर त्या क्लासची? हॅलो हा क्लासची फी काय आहे सर? हॅलो हॅलो, हा बोला. क्लासची फी काय आहे? फी सांगतो मी तुम्हाला. ओके, ठीक आहे, चालेल. सर स्टार्टिंग कधी करायचं बनवायला? स्टार्टिंग म्हणजे डायरेक्टली आपण सॅटेलाइटला हात नाही घालणार आहे, पहिला आपण बेसिक शिकणार आहे. बेसिक मध्ये काय शिकणार, तर सगळं इलेक्ट्रॉनिक्सचं बेसिक शिकणार आहे. ओके, आणि ब्रेकवर्डच्या समोर सेन्सरचं वर्किंग वगैरे एक एक पार्ट्स आपण काय करणार आहोत, क्लिअर करत जाणार आहोत. नाहीतर जर समजा मला 10 दिवसातच बनवायचं आहे, तर डिव्हर्शन की आणायचं, बनवायचं आणि झालं, तसं शक्य नाहीये. आणि तुमच्या आयडिया, कारण आपल्याला खूप प्रॉब्लेम पण काय येणार आहे, तुम्ही जेव्हा बनवायला घेणार
तेव्हा प्रत्येकाचं मॉडेल हे वेगवेगळे असणार आहे. प्रत्येकाचं सेमच असेल असं नाहीये. तर तुमच्या आयडियाप्रमाणे तुम्ही ते बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ओके. सर स्टेप बाय स्टेप करणार ना? हा स्टेप बाय स्टेप करणार ना? हा बरोबर. सर आपण कधीपासून बनवायला सुरू करणार हा आहे? बोला. 2 मिनिट हा बोला. आपण कधीपासून बनवायला सुरू करणार आहे? बनवायला आपलं चाललंय 15च्या पुढेच चालवणार. लेक्चर आपले 15च्या पुढेच, कारण सध्या सगळेजण सुट्टीच्या मूड मध्ये आहेत. मामाकडे, आजोबांकडे, कुठे कुठे जायच्या याच्यामध्ये असणार. ओके. त्यामुळे साधारण 15 ते 20च्या पुढेच आपलं असणार. हो चालेल सर, थँक्यू. 20च्या नंतर चालू करा ना सर. हा, तेच माझा प्लॅनिंग चाललाय. कारण आम्ही पण काय चाललोय सांगा, 18 ते 23 पर्यंत, म्हणजे 23च्या पुढेच होईल, 20 नाही म्हणत मी, 23च्या पुढेच होईल. कारण 18 ते 23 पर्यंत आम्ही 32 मुलांना घेऊन इस्रो आयसरला चाललोय, तिरुअनंतपुरमला. ओके. आणि कुणाला काय विचारायचंय? हॅलो सर. हॅलो, हा बोला. सर आता क्लासची फी भरली ना 600 रुपीज, त्याच्या व्यतिरिक्त अजून भरायची फी? एक लक्षात घ्या, जे 600 तुम्ही भरलेत ते इस्रो प्रोग्राम साठी आहे, मार्गदर्शनासाठी आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे तो प्रत्येक प्रोग्राम आमचे वेगवेगळे आहेत. लक्षात येईल ना, एकाचा प्रोग्रामचं दुसऱ्याची गफलत करू नका तुम्ही. ओके. इथे आपण काय करणार आहे, हे इस्रोचा जो प्रोग्राम आहे तो आमचा नाहीये. आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतो. युविका प्रोग्राम आहे, हा काय सांगा, इस्रोचा आहे, आमचा नाहीये. ओके. तिथे तुम्हाला 15 दिवसाचं मिळणार, ते फ्री मध्ये मिळणार. तुमचं जाण्या येण्याचा, राहण्याचा सगळा खर्च इस्रोतर्फे केला जातो. ओके. त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. इथे मी कुठे तुम्हाला इस्रो लिहिलेलं दिसतंय का इथे? हा जो आहे तो आमचा प्रोग्राम आहे, युरेका इंडियाचा प्रोग्राम आहे. ओके. हो सर. पण सर मंथली फी किती असणार आहे? मी सांगतो ना, फी बद्दल सांगतो, मी बोलतो. आणि कोणाचे काही क्वेश्चन असेल विचारा तोपर्यंत. हॅलो सर. डायरेक्टली विचारायला चालू करा. सर हॅलो. हा बोल. हॅलो सर, ते तुम्ही ते सांगितलेलं ना इस्रोचं ते आम्ही जाणार आहेत सगळे, जे तुम्ही सिलेक्ट करणार आहे ते तिरुवनंतपुरमला जाणार आहे, ते कधी होणार आहे? नाही, ते झालंय, सिलेक्शन झालेलं आहे. चालेल. आज विचारताना क्वेश्चन फक्त याच्याशी रिलेटेड विचारा. सॅटेलाइट मॉडेलच्या बद्दल क्लासचा टायमिंग 8 नंतर ठेवा ना. काय ते बघूया आपण. क्लासचं टायमिंगचं बघूया आपण. जास्तीत जास्त उशिरा घेतले जाते. ओके. सर. हा बोल. हॅलो सर, जून मध्ये चालू होणार आहे ना क्लासेस? मी तेच सांगतोय, आम्ही 23-24 पर्यंत इस्रो आयसर मध्ये आहोत. ओके. त्याच्यानंतरच क्लासेस चालू होतील. ओके. बरं सर. सर झाल्यानंतर काय करणार आहे? पुढची प्रोसेस काय? कसले? सॅटेलाइट बनवल्यानंतरची प्रोसेस. सॅटेलाइट बनवल्यानंतरची प्रोसेस काय आहे? पहिल्यांदा मला सांग, सॅटेलाइट कशाला बनवायचं, आपण मॉडेल कशाला बनवायचं? तुला सॅटेलाइटचं वर्किंग काय माहित आहे का? नाही आहे. बरोबर आहे ना. इथे प्रत्येकाला कसं वर्क करतं ते कोणालाच माहित नसतं. मग आपण जे काय करतोय ते शिकण्यासाठी करतोय. ओके. शिकण्यासाठी करतोय आपण. त्यामुळे पुढे काय करणार आहे, प्रोजेक्ट बनवतोय ना आपण, शिकण्यासाठी काहीतरी बनवतोय. ओके. आणि हे काय असणार आहे, वर्किंग मॉडेल बनवतोय आपण. ओके. म्हणजे रिअल लाईफ मध्ये कशा प्रकारे काम करतं त्याचं आपल्याला डिटेल्स काय होणार आहे, इथे मिळणार आहे. आपले जे अंतराळ म्हणजे याच्यामध्ये सोडले जातात स्पेसमध्ये, तशा प्रकारची यंत्रणा बनवणं आपल्याला शक्य नाहीये. ओके. मग आपण काय करणार आहे, छोटस मॉडेल बनवतोय. त्याच्याच माध्यमातून आपण काय करणार आहे, तर बेसिक म्हणजे त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग असणार आहे, इलेक्ट्रॉनिक्स वेगवेगळे असणार आहे, सेन्सर असणार आहे, आर्डिनो बोर्ड असणार आहे. याच्याबद्दल आपल्याला काय मिळणार आहे सांगा, डिटेल्स माहिती मिळणार. म्हणजे सर स्वतःहून एक मॉडेल बनवायचा छोटा. इथे बघा, जे अशी ज्यांची अपेक्षा आहे की आम्ही त्यांना मॉडेल बनवून द्यायला पाहिजे, तर अशा स्टुडंटची आम्हाला आवश्यकता नाही, त्यांनी गरज नाही.
की याच्यामध्ये भाग घ्यावा. ज्याच्यामध्ये काहीतरी करायचं, शिकायचं आहे, मला प्रॉब्लेम येणार आहे, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची स्किल आपल्याला डेव्हलप करायची आहे. ओके. नाहीतर आम्ही काय करू शकतो सांगा, की आम्हीच बनवायची सॅटेलाइट आणि तुम्हाला डायरेक्टली पाठवायचं. तुम्ही फक्त त्याचा काय करायचा, डेमो करायचा तिथे. त्याला काही अर्थ नाहीये. त्यामुळे खरोखर बाबा आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. लक्षात घ्या, सध्या जे डिमांड आहे ते नॉलेजला आहे. तुमची डिग्री काय आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला काय नॉलेज आहे हे बघितलं जातं. ओके. त्यामुळे ज्यांना नॉलेज घ्यायचंय किंवा असं काही नवीन टेक्नॉलॉजी बद्दल शिकायचंय त्यांनी त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं. ओके. काही सर, काही आपल्याला त्याचा विद्यार्थी डिप्लोमा असं पण विचारतील याचं सर्टिफिकेट मिळेल का. तर मेन गोष्ट घ्या, सर्टिफिकेट साठी काही करायचं नाहीये. ओके. आमचं सर्टिफिकेट युरेका इंडियाचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल, पण जे काही करायचंय ते सर्टिफिकेट नाही करायचं. सर्टिफिकेट मिळालं समजा पार्टिसिपेट केला म्हणून, पण तुम्हाला त्याच्यातलं काही येत नसेल तर त्या सर्टिफिकेटला काही व्हॅल्यू नाहीये. ओके. सर कम्प्युटरच्या जागी लॅपटॉप असेल तर चालेल का? चालेल ना. लॅपटॉप आणि कॉम्प्युटर एकच झालं ना. लॅपटॉप आणि आपण त्याला कॉम्प्युटरला डेस्कटॉप म्हणतो, तो सुद्धा एक कॉम्प्युटरचाच प्रकार झाला आणि लॅपटॉप सुद्धा एक कॉम्प्युटरचाच प्रकार झाला. ओके. हॅलो. सर, मोबाईलवर करू सर शकतो ना? कॉम्प्युटर स्टॅटिक हा, जनरली मोबाईलवर करू शकतो. ते मला चेक करावं लागेल, कारण त्याच्यामध्ये आर्डिनो प्रोग्रामिंग होते का नाही मला चेक करावं लागेल. मी तर अजून चेक केलं नाही, पण मी चेक करून सांगेल. ओके. सर कॉम्प्युटर स्टार्टिंग पासूनच लागेल का की थोडं मॅनेज करता येईल मोबाईलवर? स्टार्टिंगला आपल्याला नाही लागणार. स्टार्टिंगला आपल्याला अच्छा. कॉम्प्युटरची गरज नाही लागणार आहे. पण मी तर म्हणेन तुमचा जर ग्रुप असेल ना तर ग्रुपमध्ये तुम्ही करा. ज्याच्याकडे कॉम्प्युटर आहेत ना त्याच्याकडे जाऊन तुम्ही काय करू शकाल ते हे करू शकाल. ओके. मुद्दाम कॉम्प्युटर घेऊ नका. ओके. मी तुम्हाला एका कंपनीशी पण माझं बोलणं चालू आहे की त्यांचा एक छोटासा कॉम्प्युटर येतो, त्याच्यामध्ये जर आर्डिनो प्रोग्रामिंग होत असेल तर मला वाटतं ते तुम्हाला कॉम्प्युटर म्हणून युज करता येईल का. मॉनिटर 3-4 हजार मध्ये येतो आणि त्यांचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते 3 म्हणजे चालेल ना सर, अराउंड. बघा ना ते. ओके ओके. मी बोलणं चाललंय त्यांचं. बघूया ते झालं तर बोलून बघा तुम्हाला आणि आम्हाला कुठलाही inform कॉम्प्युटर सांगा. छोटा. ओके. हॅलो सर, चालेल सर, आर्डिनोचा आहे ना करा. प्रोग्राम मोबाईल वरती होत नाही, कम्प्युटर लॅपटॉप वरच होतो. काय ते आर्डिनो आहे ना, आर्डिनो त्याचा प्रोग्राम आहे ना तो लॅपटॉप वरती नाही तर कम्प्युटर वरतीच होतो. ते बघायला मोबाईलवर पाहिजे पण होतं. मोबाईलवर होतं का. सर ऍपच्या मोबाईल वरती माध्यमातून नाही होत, बघूया आपण चेक करतो. मी आर्डिनोचं तरी ऍप पण पण लागत होतं. नाही. बघूया चेक करतो मी तरी पण. आर्डिनोचं ऍप घेऊन करू शकतो. हॅलो. सर, आपल्याला त्याचा डेमो कधी करायचा आहे? कुठला डेमो करायचा आहे. हे सॅटेलाइट बनवून. डेमो तुझा कम्प्लीट आधी शिकूया तरी की रे, नंतर डेमोचा विचार करूया आपण ना. सर क्लासेस मीन्स रोज हॅलो. राहणार आहे की फक्त सॅटर्डे संडे? सॅटर्डे संडे असं म्हणत नाही मी, एखाद्या दिवशी सॅटर्डे किंवा संडे. ओके. आणि तुम्ही काय करणार आहे, आठवडाभर त्याच्याशी रिलेटेड काम करणार. ओके. आणि नंतर क्लासेस म्हणजे काय होणार आहे, काय समजा तुमचं डाऊट क्लिअरिंग किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात किंवा काही पहिल्यांदा माहिती दिली जाणार आहे तुम्हाला. ओके. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला मगाशी सांगितलं सेन्सरचं वर्किंग कसं चालतं ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. नंतर तो कसा यूज करायचा तो तुम्ही यूज हे करायचा. डोकं चालवायचं. हा. ओके. हॅलो. बोला बोला बोला. सर आवाज येत नाही माझा. हॅलो सर, हा बोल ना. म्हणजे कम्प्युटरवरती म्हणजे कोणची वेबसाईट का काय आहे ते तुम्ही आता बोललात ना. अरे आर्डिनो लँग्वेज आहे, आर्डिनो प्रोग्रामिंग लँग्वेज असते. ओके. ओके सर. आर्डिनो बोर्ड आपण वापरणार आहे तिथे, आर्डिनो नॅनो वापरणार आहे बोर्ड आणि त्याचं सगळं प्रोग्रामिंग आपण तिथे करणार आहे. ओके. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हा बोला ना. हॅलो सर. सर रेग्युलर आता हा हॅलो. हे लेक्चर आता वर्षभर रेग्युलर असेल का? हॅलो. रेग्युलर म्हणजे मी तुम्हाला दर दिवशी नाही सांगितलंय बघा. मी काय सांगितलं,
शनिवार किंवा रविवार असणार आहे. जोपर्यंत आपला प्रोजेक्ट तयार होत नाही, मॅक्झिमम लिमिट त्याला 1 इयर असणार आहे. ओके. हॅलो सर. ओके ठीक. ओके. हा बोल. हॅलो. हा बोल ना, आवाज येतोय मला. हा सर, मी मृण्मयी चिंतामणी बोलते. मी मृण्मयी चिंतामणी बोलते. मी एक आहे ना, तुझा आवाज क्लिअर हे बनवलेलं आहे डिटेक्टर, अल्कोहोल डिटेक्टर म्हणून. तर त्याच्यामध्ये मी सगळं. हॅलो. तुझा आवाज ब्रेक होतोय. हॅलो. आवाज तुझा मला ब्रेक हॅलो होतोय. सर. आता येतोय का सर आवाज? हा आता बोल. हॅलो. हा बोल ना. हो, मी एक डिटेक्टर बनवलंय. तर मी ते सगळं पीसीबी ट्रे वरती अरेंज केलेलं आहे. तर मग इकडे हे सॅटेलाइट आपण जे बनवणार आहे, हे पण आपण पीसीबी ट्रे वरती अरेंज करणार आहे का? तसं गरज असेंबल लागली तर करून, करू म्हणजे शकतो. आपण तसं बनवणार आहे का रजिस्टर आपण त्याच्यामध्ये वगैरे, काय वापरणार का? व्होल्टेज मीटर? आर्डिनो नॅनो बोर्ड वगैरे वापरणार आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, एखादं समजा क्यूब घेतला, क्यूब मध्ये आपण ते सगळं काय करणार आहे, ठेवणार आहे व्यवस्थितपणे. ओके. आपल्याला जर पीसीबी वगैरे लागणार नाहीये, कारण त्याच्यामध्ये नॅनो मध्ये बऱ्यापैकी तशा सुविधा असतात. तरी पण लागलं तर आपण पीसीबी बनवू शकतो. ओके. सर मी आर्डिनो यूज करून एक कार बनवलेली, जी ब्लूटूथ वर मोबाईलला कनेक्ट करून चालायची. ओके. थँक्यू. ती ब्लूटूथ वरनं केलेली तू? ब्लूटूथ आर्डिनो यूज करून ती ब्लूटूथनी कनेक्ट व्हायची. ब्लूटूथला काय आहे ते सांग, लिमिटेशन आहे. तू जर समजा ब्लूटूथ तो समजा रिमोट आहे, तो लांब घेऊन चालवला तर ते रिमोटने काय होणार नाही, कार ती चालणार नाही. कारण ब्लूटूथला काय सांग, लिमिटेशन आहे. ओके. त्यामुळे आपण काय वापरणार, तिथे रोरा मॉड्यूल म्हणून वापरणार आहे. त्याच्या साहाय्याने आपण 2 ते 4 किलोमीटर आपल्याला काय होऊ शकते, रेंज मिळू शकते. ओके. हॅलो सर. ओके सर. सर, बोल ना. ते सॅटेलाइटचं जे मॉडेल बनवणार आहोत, ते वर्क करणार आहे का फक्त ते मॉडेलच आहे? वर्क करणार आहे त्याच्यासाठी मॉडेल बनवायचे ना, वर्किंग मॉडेल बनवायचे आपल्याला. वर्किंग मॉडेल बनवायचे. सगळं आर्डिनो वगैरे काय वापरतो, इलेक्ट्रॉनिक साधन वापरणार आहे, त्याच्या सहाय्याने वर्किंग मॉडेल आपल्याला बनवायचं आहे. ओके. ठीक आहे सर. हो सर, आपण याच्यामध्ये बजर वगैरे ऍड करणार आहे का, लावणार आहे का? काय ते बजर वगैरे असे काही लावणार आहे का आपण? लावायचे ते आपण नंतर बघूया. आधी पहिल्यांदा आपण काय करणार सांगा, की त्याचं वर्किंग सगळं हे करणार. आणि आपला मेन आपला डोंट सेंड रिएक्शन. ओके. चालेल. सर, आपल्याला हे मॉडेल कुठं प्रेझेंट करायचंय का? ओके. पहिल्यांदा आपण मॉडेल हे करणार, नंतर त्याच्यामध्ये आणि काय ऍड करू शकता ते तुम्ही करा ना, तुमच्या ह्याच्याप्रमाणे आयडिया तुमच्या वापरा ना. सगळ्यांचं एकाच प्रकारचं मॉडेल होईल अशी माझी अपेक्षा नाही आहे. ओके. आणि परत एकदा मी सांगतोय, मी तुम्हाला रेडीमेड काही देणार नाहीये. मी तुम्हाला बेसिक काय करणार आहे, कन्सेप्ट क्लिअर करणार आणि हेल्प करणार आहे. आता तुम्ही म्हणाल मला हे सगळं जॉईंट कुठे वाय जोडायची हे वगैरे करून द्या, नाही करणार आहे मी. कारण तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे. आणि मी तुम्हाला 100% सांगतोय की हे तुम्ही परफेक्टली बनवलंय, की तुमच्या नॉलेजमध्ये बऱ्यापैकी काय झालेलं असणार, खूप काय माहिती तुम्हाला मिळालेली असणार. ओके. त्याच्या रिलेटेड आपल्याला काय करायचंय, मी तुम्हाला सांगेन याचं बाबा हे पण सर्च करा तुम्ही. मग त्याच्या अशा आपण काय करणार आहे, सर्च करून वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहणार. ओके. ओके. म्हणजे सर, तुम्ही गाईड करणार आहे का, की काय करायचंय काय नाही? मी तेच सांगतोय, गाईड करणार आहे, पण मी तुम्हाला पूर्ण बनवून नाही देणार आहे. जे काय करायचंय ते तुम्ही करायचं. ओके. समजा तुमच्याकडे प्रॉब्लेम आहेत तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार. नाहीच जमलं तर आम्ही ते हेल्प करण्यासाठी असणार आहे. पण असं नाही आज प्रॉब्लेम आला, चला फोन लावला सरांना आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला, असं नाही होणार आहे. त्याने तुम्ही काही शिकणार नाहीये. मेन उद्देश काय सांगा, तुम्ही मॅक्झिमम याच्यापासून काहीतरी शिकावं, हा उद्देश असणार आहे. तर समजा आज प्रयत्न केला, उद्या केला, परवा केला, 4-5 दिवस आणि मला नाही शक्य होणार प्रयत्न करणं,
तर आम्ही तुम्हाला काय करणार आहे, हेल्प करणार आहे. ओके. सर आपल्याला हे मॉडेल कुठे प्रेझेंट करायचंय का? पण तुमच्यामध्ये अशी जिद्द व्हायला पाहिजे निर्माण, की बाबा हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. अशा प्रकारची जिद्द तुमच्यामध्ये असायला पाहिजे. ओके. आणि कोणाला काय बोलायचं आहे? सर आपल्याला हे मॉडेल कुठे Sir, प्रेझेंट करायचे का? हा ना. काय आपल्याला हे मॉडेल कुठे प्रेझेंट करायचे का? प्रेझेंट तुम्ही कुठेही करू शकता ना. तुमच्या शाळेमध्ये प्रेझेंट करा, तुमच्या सायन्स कॉम्पिटिशन असतं तिथे प्रेझेंट करा. ओके. आमचं एक प्लॅनिंग चाललंय पण अजून फायनल नाही झालंय. जे मॉडेल बनवते ना त्यांच्यासाठी सुद्धा एक कॉम्पिटिशन ठेवण्याचा, पण ते सिंधुदुर्गात किंवा गोव्यामध्ये असेल. तुमची जर शक्य असेल तर तुम्ही तिथे येऊन काय करू शकाल, त्याच्यामध्ये भाग घेऊ शकाल. असं एक प्लॅनिंग आमचं चाललंय पण अजून ते फायनल नाही झालंय. ओके. सर मॉडेलचं साहित्य तुम्ही प्रोव्हाइड करता काय? नाही नाही नाही. कारण एक आम्ही का प्रोव्हाइड करत नाही ते पण सांगतोय. कारण हे सगळं जे असतं ना ते इलेक्ट्रॉनिक असतं. साधन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आपण वेगवेगळे वापरतात. आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कसं असतं सांगा, की कुठल्याही कंपनीचं तुम्ही चांगली वस्तू घ्या, समजा 20-30 हजारची एखादी चांगली वस्तू दिली, पण गॅरंटी आपण देऊ शकत नाही की याच्यामध्ये फॉल्ट येणार नाही असा. कारण इलेक्ट्रॉनिक्स आहे शेवट. लक्षात ना. त्यामुळे पार्ट्स वगैरे सगळे तुम्ही काय करायचे, आम्ही तुम्हाला सांगू की अशा प्रकारचे पार्ट्स आपल्याला लागत आहेत. तुमच्याकडे लोकल तिथे मिळत असेल दुकानमध्ये, नाही तर तुम्ही ऑनलाईन ते परचेस करू शकाल. ओके. वैशाली बोला. सर मला एक डाऊट होता. आपल्याला हवेची आर्द्रता काय ते जर चेक करायची असेल तर त्याच्यासाठी ॲमीटर वापरता का? त्याच्याकडे पण वेगवेगळे सेन्सर वगैरे डिटेल बघणार आहोत. ओके. आपण जो सॅटेलाइट सोडणार आहे ना, समजा मला टेम्परेचर चेक करायचं असेल तर टेम्परेचर सेन्सर मी वापरणार आहे. आपण सॅटेलाइट वर सोडला समजा, म्हणजे 1 किलोमीटर वर गेलाय आपला, तर तिथे आपण टेम्परेचर सेन्सर करणार, तो टेम्परेचर सेन्स करणार आहे आणि तो जो डेटा आहे तो खाली आपल्याला पाठवणार आहे. ओके. त्याच्यासाठी वेगवेगळे जे सेन्सर आहेत ना त्याची सुद्धा माहिती तुम्हाला मिळणार आहे. आता प्रत्येकाने टेम्परेचरच मोजायचंय का त्याच्या सहाय्याने नाही. प्रत्येकाचं चॉईस काय असायला पाहिजे, वेगवेगळं असणार आहे. आपल्याला काय करायचंय, सॅटेलाइट वर पाठवण्याचा आपला उद्देश काय आहे, हे तुम्ही काय करा, तुम्ही डिसाईड करा ना. आणि त्याच्यासाठी काय काय सेन्सर वापरले जातात त्याच्याबद्दलची माहिती आम्ही पण देऊ किंवा तुम्ही पण ती मिळवू शकता गुगलच्या सहाय्याने. ओके. सर ह्याला अंदाजे खर्च हा अंदाजे खर्च किती आहे? अंदाजे खर्च साधारण 4 ते 5 हजार मध्ये असणार आहे. पार्ट्सचा सगळं तुम्ही जे बनवणार त्याच्यासाठी पार्ट्स लागणार. अंदाजा त्याच्यापेक्षा कमी पण येऊ शकेल, पण मॅक्झिमम 5,000 पर्यंत होऊ शकेल असं मला तरी वाटतं. पण तुम्ही कुठले पार्ट्स घेता त्याच्यावर अवलंबून आहे. सर म्हणजे त्यामध्ये सेन्सर वगैरे सगळे म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक्स आहेत सेन्सर टाईप वगैरे ते लागणार आहेत काय? सगळेच लागणार नाही. आपला उद्देश काय आपला सांगा, की त्याच्या साहाय्याने मला समजा टेम्परेचर मोजायचं, मला टेम्परेचर सेन्सरच लागणार. ओके. जे काय तुम्हाला करायचं आहे ना तो सेन्सर आपण पर्टिक्युलर काय करणार आहे, खरेदी करणार आहे. सगळेच आपल्याला का गरज आहे, आपल्याला काय करायचं सांगा, वर सोडवायचं 1 किलोमीटर 2 किलोमीटरवरनं आणि त्याच्याकडनं डेटा आपल्याला खाली घ्यायचा आहे. तो जो काय तिथे मोजेल ना ते आपल्याला डेटा खाली पाहिजे, आपला उद्देश आहे. आणि सॅटेलाइट मध्ये तेच केलं जातं ना मॅक्झिमम, किंवा सिग्नल पाठवले जातं, हा सुद्धा आपण काय करणार, ट्रान्समिट करणार आणि परत त्याच्याकडनं आलेला रिसिव्ह करणार आहे. ओके. म्हणजे थोडा जो सेम सॅटेलाइट असतो रिअल तसंच बनवसाल थोडासा. थोडासा मॉडेल, वर्किंग मॉडेल आपण बनवणार. फक्त आपल्याला काय सोडता येणार नाही का. बोल. हॅलो. हा सर, सेन्सरची सेन्सिटिव्हिटी चेक करावं लागेल त्याच्यासाठी की आपल्याला किती किलोमीटर वगैरे लांब पाठवायचंय काय, त्याच्यासाठी सेन्सिटिव्हिटी कसं काय चेक करायची आणि कुठपर्यंत असते सेन्सिटिव्हिटी सेन्सरची?
हे सगळं डिटेल तुम्हाला सेन्सर शिकवताना दाखवलं जाणार आहे. ओके, सेन्सर बद्दल माहिती देताना सगळी त्याचं स्पेसिफिकेशन आपल्याला मिळतं प्रत्येक सेन्सरचं. त्याला बाबा पॉवर किती आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे, सगळं डिटेल्स आपल्या सेन्सर बद्दल मिळतं. प्रत्येक सेन्सरचं वेगवेगळं असतं. कुठला सेन्सर वापरणार त्याच्यावर ते अवलंबून असणार. ओके, सर तुम्ही लेक्चर ते रेकॉर्डिंग पाठवत जाल का? हा, रेकॉर्डिंग मिळणार आहे. अच्छा, ठीक. सर आता म्हणजे जे तुम्ही लेक्चर शिकवणार आहेत त्याच्यामध्ये सांगत जाणार का म्हणजे इन्फॉर्मेशन वगैरे देत जाणार? हा, सर हा बोला. किती पैसे लागतील साधारण आपल्याला ते घ्यायला वस्तू? मी सांगितलं ना 4 ते 5,000 पर्यंत लागेल. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त आपण फी पण घेतोय, हे फ्री नाही आहे. ओके, तर पूर्ण तुम्हाला वर्षभर मेंटरशिप म्हणजे गायडन्स मिळणार आहे. ओके, तर याच्यासाठी आम्ही काही फी घेणार आहे. किती फी सर ती? याची जी फी आहे सगळ्यांनी, आणि क्वेश्चन झाले सगळ्यांचे, आणि कोणाला काय विचारायचं या प्रोग्राम बद्दल? सर हॅलो, हॅलो. हो सर, तुम्ही ते बोला ना. शिकणार आहे ते कसं म्हणजे हा? टीच कसं करणार आहे तुम्ही? म्हणजे आम्हाला फक्त गाईड करणार आहे की तुम्ही आम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की काय कशानंतर काय जॉईन करायचं? ते डिटेल तुम्हाला सांगणार ना. हॅलो. सेन्सर कुठला लागणार आहे वगैरे सगळं डिटेल सांगणार आहे ना. हॅलो. सेन्सर किंवा हॅलो, पार्ट सर. तुम्ही सर ते तुम्ही आधी सांगणार आहात काय की- म्हणताय? हॅलो, हॅलो हा सर, वर सॅटेलाइट वर कशी पाठवायची? काय ते? हॅलो, सॅटेलाइट वर कशी पाठवायची? त्याच्यासाठी सुद्धा तुमची आयडिया मला लागणार आहे. तुमची आयडिया काय आहे ते सांगा. मी सगळंच सांगू का तुम्हाला? असं करा मग तुम्ही असं करणार. तुम्ही फाइंड आउट करायचंय आपण काय वर कसं पाठवू शकतो. ओके, इथे तुम्हाला लक्षात घ्या, रेडीमेड माझ्याकडनं काही मिळणार नाही. तुम्हाला विचार करायचा आहे, कारण रेडीमेड मुळे प्रॉब्लेम काय होतो? हायड्रोजन बलून मी पाठवता येईल का? काय ते? सर हायड्रोजन बलून्स ते पाठवता तुम्ही येईल विचार का? करा ना, त्याच्यावर तुम्हाला प्रयोग करावा लागेल. बाबा पाठवता येईल का? त्याच्यासाठी काय करायचं, हायड्रोजन भरलेला फुगा वगैरे घ्यायचा, त्याला जोडायचा, तो वर जातो का, किती जातो का. हे डायरेक्टली सॅटेलाइट नाही जोडणार आपण त्याला, तर पहिल्यांदा आपण वेगवेगळ्या वस्तू त्याला जोडून बघायचे. हे सगळे प्रयोग करायचे आहेत आणि प्रयोगातनं शिकायचं आहे. ओके, नाहीतर मी सांगितलं बाबा. सर कोणत्या वस्तू तुम्ही सांगतात ते? का? कोणत्या सर ते मी वस्तू? सांगणार, डिटेल सांगणार, लिस्ट नंतर सर सांगणार मी तुम्हाला. जनरली आपण काय करणार सांगा, मी सांगितले ना, आर्डिनो वगैरे वापरणार आहे, सेन्सर वापरणार आहे, किंवा एखादं आपलं ब्लूटूथ सारखं मॉडेल एखादं वापरणार आहे आपण. ओके, एलडीआर वगैरे नाही लागणार आहे? एलडीआर बद्दल तुला आधी काय माहिती आहे का? ते आपण विचार करूया हो, की एलडीआर वापरणार की नाही, ते नंतर आपण बघूया की विचार करूया ना, कुठला सेन्सर वापरायचा आहे वगैरे. हा, हॅलो सर, पण त्याला ड्रोन सारखं जर प्रयत्न केला की त्या टाइप मध्ये आपण थोडं हे करू शकतो, तर होईल का ते? काय ते ड्रोन पण आपण वापरू शकतो. ओके, ड्रोन त्याला जॉईन करून ड्रोन हा करू शकतो, पण तेवढं आपलं काय असेल पाहिजे, ड्रोनचा खर्च आपला वाढणार ना, तेवढा खर्चाच्या दृष्टीने आपल्याला परवडणार नाहीये ना ते. बरोबर ना? हे कोण प्रेझेंट करतंय? प्रेझेंट कोण करतंय? हॅलो, हॅलो सर, हा. फीस किती राहणार? याची जी फीज आहे, झालं आणि क्वेश्चन, लावला याची जी वार्षिक जी फी आहे, आमच्याकडनं जी फी आहे ती तुम्हाला 5,000 असणार आहे. ओके, पण जर तुम्ही उद्यापर्यंत जर भरली तर 4,000 असणार आहे. आणि जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर तुम्हाला काय मिळणार आहे, याच्यामध्ये आणि 500 रुपये तुम्हाला सूट मिळणार आहे. फक्त ग्रामपंचायती एरियामध्ये जर तुमची शाळा असेल तर तुमची जी फी आहे ती 3,500 असणार आहे. ओके, ऍक्च्युली फी आपली 5,000 आहे. जर पण तुम्ही उद्यापर्यंत जर फी भरली तर तुम्हाला 4,000 मिळणार आहे. 4,000 फी असणार आहे. आणि जर तुमची शाळा जर ग्रामीण भागामध्ये असेल, तुम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी असाल
तर तुम्हाला 3,500 रुपये काय असणार आहे त्याची फी असणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही पार्ट्स घ्यायचे आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीच आहे. ओके, ते तुम्हाला काय करायचे, खरेदी करायचे. ओके, सर कोणत्या नंबरवर फी सेंड करायची? मी दाखवतो, नंबर देतोय मी तुला. सर माझी स्कूल ग्रामपंचायत सर ग्रुपवर टाका. हा टाकतो. नाहीये, बट मी ग्रामपंचायत मध्ये राहते. 8 ओके, हा माझा जीपे नंबर आहे बघा, 9604150589. अरे प्रेझेंट कोण करतोय बाबा? सर बोल. हा सर, माझी स्कूल ग्रामपंचायत मध्ये नाहीये, बट मी ग्रामपंचायत एरिया मध्ये राहते. तर ओके, जे ग्रामपंचायतमध्ये एरियामध्ये राहतात किंवा स्कूल ग्रामपंचायतीमध्ये आहे त्यांच्यासाठी मी काय करतोय, फी मध्ये सवलत देतोय. ओके ओके, थँक्यू सर. ओके, सर पण तर आपली हा स्कूल माझा जीपे नंबर ग्रामपंचायत आहे. एरियामध्ये ज्यांना नाहीये. वाटतंय हॅलो याचा सर. बाबा फायदा होऊ शकेल, कारण आम्ही जे सगळे प्रोग्राम राबवतो त्याचा बऱ्यापैकी मुलं काय घेत आहेत, लाभ घेत आहेत आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जात आहेत. ओके, तुमच्या मुलांना जर वाटत असेल की बाबा याचं नॉलेज त्याला उपयोगी पडू शकेल तर डेफिनेटली तुम्ही काय करा, जॉईन व्हा. सर हॅलो. हा हॅलो बोला. सर. हा बोला. सर आमच्या शाळेमध्ये हॅलो सर, माझा NCC नाही मुलगा आहे. काय ते? हॅलो सर, हॅलो. आमच्या शाळेमध्ये ना सर NCC नाही, MCC आहे. मग सर त्याचे पॉइंट कट होतील काय? पण त्यातला युविकाचा प्रॉब्लेम मला तू इथे विचारू नको ना. युविका हा प्रोग्राम वेगळा आहे म्हणून सांगितलं की रे मी तुला. युविका इस्रोचा आहे. आणि आता आपण काय बनतो, प्रोग्राम कुठला चालू आहे माझा, चला सॅटेलाइट मॉडेल बनवूया. त्याच्यामध्ये तुम्हाला तसं क्वेश्चन विचारू नको ना. सर फीज इन्स्टॉलमेंट दिली तर चालेल का? नाही नाही नाही. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. बोला ना, आवाज येतोय तुमचा. सर समजा जर आपली स्कूल ग्रामीण भागात हा नाहीये सर, पण माझा आपण मुलगा ग्रामीण ना भागात राहतो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या झालं, बोला ना. सर माझा मुलगा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सैनिक स्कूलमध्ये शिकत आहे, तर मग त्याला फी किती लागेल? तुम्ही 3,500 भरा. ओके. हो. सर माझी मुलगी आता ग्रामीण सर भागात शिकत नाहीये पण मग अरे तुम्हीच बोला कोणीतरी. सर माझी मुलगी आता ग्रामीण भागात शिकत नाहीये पण आम्ही ग्रामीण भागात राहतो तर किती भरायची फी? मी दोन्ही कंडिशन चालतील. एक तर तुम्ही ग्रामीण भागातले असायला पाहिजे, पण मला त्याच्यासाठी प्रूफ पाठवा तुम्ही, किंवा तुमची शाळा ग्रामीण भागात असेल तरी मला प्रूफ पाठवा आणि 3,500 रुपये भरा. हो ओके. सर चालेल. आणि ही जी बाकीच्यांच्या जे आहे परत परत याच्यामध्ये क्वेश्चन विचारू नका प्लीज. ओके. ओके, मी सांगतोय ना, परत एकदा रिपीट करतोय बघा. याची जी फी आहे ती 5,000 आहे आपली. ओके. जर पण सर्वांसाठी, जर ग्रामीण भागासाठी आहे तो 3,500 राहणार आहे. आणि जर तुम्ही सर्वांसाठी जर उद्यापर्यंत जर फी भरली तर तुम्हाला ते 4,000 बसणार. ओके. परवापासून बाकी सगळ्यांसाठी फी असणार ती 5,000 असणार आहे. फक्त ग्रामीण भागात शाळा आहे किंवा ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी आपण फी मध्ये कन्सेशन देतोय. ओके. त्याच्या बाबतीत आता एक क्वेश्चन विचारू नका. सगळ्यांना मी परत एकदा काय केलं, क्लिअर केलं. सर आता नेक्स्ट लेक्चर कधी आहे? हॅलो सर. नेक्स्ट लेक्चर सांगितलं की रे, आपल्या जनरली काय होणार सांगा, की मध्ये होईल बहुतेक 20 तारीखच्या अगोदर एखादा घेऊ शकेन मी, पण त्याच्यानंतर बाकी सगळे आपले लेक्चर होणार ते 23 नंतरच होणार आहे. कारण 23 पर्यंत मी सांगितलं आम्ही केरळमध्ये जातोय, आयसर, राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी, इस्रो मध्ये वगैरे जातोय. ओके. त्याच्यासाठी आपले लेक्चर जे 23च्या पुढेच होतील. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो. सर हॅलो. हॅलो.
हा सर, समजा तुम्हाला दिवसा कॉन्टॅक्ट करायचा असेल फोनवरती बोलण्यासाठी, तर कोणत्या टायमाला लावता येईल? जनरली काय असतं सांगा, माझं रेकॉर्डिंग चालू असतं, खूप काय काय चालू असतं. ओके, त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन की मला टेक्स्ट मेसेज पाठवा, मी तुम्हाला रिप्लाय देईन. ओके, कारण जनरली युविकामुळे काय झालंय सांगा, दिवसाला मला जवळजवळ 200, 250, 300 फोन येत आहेत. त्यामुळे ओके. सगळ्यांचं जर फोन घेणं मला शक्य होत नाहीये. हो ओके, ना. आता तुम्ही मला याच्याबद्दल विचारणार का युविका बद्दल विचारणार, कारण युविका बद्दल सगळी माहिती देऊन सुद्धा लोक तीच तीच परत परत माहिती विचारतात. आणि साधारण माझा मोबाईल नंबर एवढा व्हायरल झालेला आहे, आसाम, छत्तीसगड, दिल्ली इकडचे पण फोन यायला चालू झालेले आहे. ओके, त्यामुळे मी सहसा फोन घेत नाहीये. ओके, तुम्ही मला टेक्स्ट करा मेसेज. ओके, आणि जर तुम्ही मला नंबर दिलाय बाबा याच्याबद्दल मला माहिती पाहिजे, तर डेफिनेटली मी तुम्हाला काय देऊ शकेन, माहिती देऊ शकेन. ओके, ओके ओके सर. सर ड्रोन बोल. लावला तर काय ते मिनिमम किती खर्च येईल? काय ते? मृण्मयी चिंतामणी बोलते मी. हा. ड्रोन लावला आपण जर सॅटेलाइट, तू तर drone- मिनिमम किती खर्च येईल? ड्रोन साठी किती खर्च येणार तू फाइंड आउट कर ना. आणि तो ड्रोन सुद्धा तेवढी कॅपॅसिटी पाहिजे की त्याच्यावर आपला सॅटेलाइट काय राहायला पाहिजे. म्हणजे ड्रोनची सुद्धा तेवढी हे पाहिजे ना, वजन त्याने घ्यायला पाहिजे ना ते, बरोबर की नाही? मग त्या दृष्टीने एकदम सिंपल जर तू ड्रोन घ्यायला गेला ना, तर साधारण 6-7 हजार रुपये किंमत त्याची आहे ड्रोनची. पण त्याच्यापेक्षा चांगला ऑप्शन शोधून काढ ना तू. ड्रोन न घेता सुद्धा आपण करू शकतो ना. ओके, आणि हॅलो, नमस्ते सर. हा बोला. नाही सर, या प्रोजेक्ट मध्ये आपण सर, कोणत्या म्हणजे कोणत्या आपण language वापरणार आहोत? एक ड्रोनच अरे कोणतरी बोला. सर मी बोलते. दहावी बोला सर. नंतरच्या आपण exact- दहावी नंतरच्या विद्यार्थ्यांनी 2 मिनिट तू थांब ना जरा, त्यांना बोलू दे ना. 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊ शकते ती का त्याच्यात? एक लक्षात घ्या, मी तुम्हाला अनुभव काय सांगतोय बघा, की आपले मुलं काय करतात, इंजिनियर करून बाहेर पडतायत वगैरे वगैरे. ओके, पण जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज काही नाही, झिरो नॉलेज असतं. झिरो म्हणत नाही मी, पण 50% त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नाहीये. ही रियालिटी आहे. बरोबर. ओके, आता मी तुम्हाला सांगतोय की आमच्याकडची मुलं आहेत ना, 4थी 5वी पासून ब्रेडबोर्ड, सेन्सर वगैरे वापरतायत. पण तुम्ही जर चौकशी केली ना, तर इंजिनिअरिंगची मुलं सेकंड इयरला असताना काय केलं, आता त्यांना ब्रेडबोर्ड, सेन्सर वगैरे माहिती दिली जाते. आता मला सांगा, हा 4थी 5वीतली मुलं आहेत आणि हे इंजिनिअरिंगचे नॉलेज आहे, कुठेतरी डिफरन्स तुम्हाला जाणवते की नाहीये? हे मुलाची चूक नाहीये, कारण आपला सिलेबस अजून कॉलेजमधला अपडेट केला नाहीये. एका तर आम्ही अशा चांगल्या कॉलेजमध्ये गेलेलो आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय होतं सांगा, हे होतं, एक्झिबिशन होतं, रोबोटिक एक्झिबिशन होतं. पण त्यांनी जे प्रोजेक्ट बनवले ना, सेकंड इयर, थर्ड इयर इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या मुलांनी, ते आमचे 6वी 7वीतली मुलं पण बनवू शकतात. हे प्रोजेक्ट त्यांनी बनवलेले. ओके, म्हणजे काय डिफरन्स आहे बघा. इथे ही मुलं काय करतायत, 5वी 6वी मध्येच असताना ते प्रोजेक्ट बनवू शकतायत. मग ते कॉलेजात गेल्यावर त्यांना ते एकदम काय होणार, इझीच होणार. मग त्यांना ते काही वाटणारच नाहीये ते. ओके, ते काय करणार आहे, पुढचं शोधण्याचा विचार करणार आहे. ओके, आणि जनरली आपला हे काय उद्देश काय सांगा, की मुलांना आताच जर आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती मिळाली तर डेफिनेटली वेगवेगळ्या कॉम्पिटिशन, इव्हन तुम्हाला सांगतो IIT मुंबई सुद्धा चांगल्या चांगल्या कॉम्पिटिशन हे करत असतात, ऑर्गनाईज करत असतात. गेल्या 3 वर्षामध्ये आमचे विद्यार्थी त्याच्या फायनल मध्ये जात आहेत. म्हणजे जे 10 संघ सिलेक्ट करतायत त्याच्यामध्ये फायनल मध्ये असतात, किंवा काही वेळा 5 संघ सिलेक्ट करतात त्याच्या फायनल मध्ये जात आहेत. पण ही सगळी मुलं काय केली सांगा, की लहान वयातच त्याने ते शिकायला सुरुवात केलेलं आहे. ब्लेंडर सारखं सॉफ्टवेअर, म्हणजे जसं ऑटोकॅड असतं ना, तसं ब्लेंडर सारखं सॉफ्टवेअर आहे. ते मुलं काय करतायत सांगा, 5वी 6वीची मुलं वापरायला चालू करतायत. ओके, आणि मुलं खूप हुशार आहेत. फक्त आपण त्यांना काय म्हणतो, की तुला नाही जमणार, तुला नाही जमणार, करून आपण त्याला मागे खेचत असतो. ओके, आणि विद्यार्थ्याची, आपल्या मुलाची जी बुद्धिमत्ता आहे ती फक्त त्याच्या मार्क्सवर मोजू नका. ओके, तर त्याला काय करा, मार्क्स ज्यादा नाही पडले तरी तो त्याला बाबा काय येणार नाही असं विचार करू नका. कारण अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांना शाळेमध्ये मार्क्स नाही काढतायत, पण ती काय गेलेली आहेत, पुढे गेलेली आहेत. ओके, मी 5 मिनिटात संपवतोय कारण माझा 9 वाजता लेक्चर आहे. ओके, आणि कोणाला काय विचारायचं? एक विचारायचं होतं, एक हेल्प पाहिजे होती. मी एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. प्रोजेक्ट बद्दल आता काय विचारू नको. कसं काय होईल? प्रोग्राम बद्दल कोणाला काय विचारायचं तर विचारा.
ओके, माझा 10 वाजता काय सर तुम्ही ती लिंक सांगितली होती ना, ती याचं एक सॉफ्टवेअर सांगितलं ना कम्प्युटरवरचं, ते सांगा ना एकदा परत. आर्डिनो प्रोग्राम. थँक्यू सर. सर ह्याच्यासाठी आपल्याला कोणची आणि कोडिंग कोणाला काय लँग्वेज लागेल? जनरली मी सांगितले ना आर्डिनो प्रोग्रामिंग ओके सर. C++ सारखी असते. C++ सारखी असते. सर एक विचारायचं होतं मला. हॅलो हॅलो. हा बोला. सर आपण हे जे सायन्स प्रोजेक्ट बनवणार आहे याचं मॉडेल म्हणा किंवा हे बनवल्याचं जे काय आहे ते आपल्याला त्या इस्रोच्या सिलेक्शनला काही कामात येणार आहे का, म्हणजे त्याशी काही नाही रिलेटेड आहे? कामात येणार. जर तुम्ही समजा ते मॉडेल बनवून जर तुम्ही तुमच्या सायन्स एक्झिबिशन मध्ये, सायन्स कॉम्पिटिशन मध्ये जर तुम्हाला नंबर मिळाला तर डेफिनेटली ते कामाला येणार. ओके. हे त्या सायन्स इस्रोमध्ये तिथे भाग घेऊन तिथे शाळेच्या प्रोग्राम एक्झिबिशनला वगैरे आपण ते प्रेझेंट करणार, ते सर्टिफिकेट वगैरे जर का मिळालं ते ते तिकडे लागू सर्टिफिकेटचा फायदा होणार. ओके 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 सर, थँक्यू. हॅलो. हा बोला. हा सर, मुलांना जर असं ग्रुप करून एकत्र असा तो प्रोजेक्ट करायचा झाला तर कुठे असं जमता येईल? जनरली लक्षात घ्या मी गोव्यामध्ये राहतो, त्यामुळे सगळं जे चालणार ते ऑनलाईन चालणार. हा. ओके. त्यामुळे तुमचे जर जवळचे कोण जॉईन झालेले असेल तर त्यांचा ग्रुप तुम्ही बनवू शकता, किंवा वेगवेगळ्या गावातील शहरातील मुलं एकत्र येऊ शकतात. एकत्र म्हणजे ऑनलाईन. आणि ते प्रत्येकाने माझी अपेक्षा अशी आहे, जर तुमची शक्य असेल म्हणजे आर्थिक दृष्ट्या जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक मुलाला सेपरेट प्रोजेक्ट बनवण्याचा प्रयत्न करा. ओके. ते बरं होईल, त्याचे नॉलेज त्याला लागू दे 2, 4, 5, 6, 7, 8 महिने लागू दे, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याला ते नॉलेज मिळेल. ओके ओके सर. ओके. आणि कुणाला काय विचारायचंय? ओके. ज्यांना ज्यांना वाटतंय की याचा फायदा होतो त्याने मला जीपे करा. मी सांगितलेले आहे बघा, उद्यापर्यंत जर तुम्ही भरली तर तुम्हाला 4,000 रुपये पडणार आहे. नाहीतर परवापासून परत आपली फी काय होणार आहे सांगा, 5,000 असणार आहे. ओके. ही संपूर्ण प्रोग्रामची फी आहे. त्याच्यामध्ये परत एकदा रिपीट करतो, कुठलेही पार्ट मी पाठवणार नाही, त्याच्यात इन्क्लूड नाहीये, ते तुम्हाला घ्यायचे आहे. ओके. फक्त ग्रामीण भागामध्ये तुमची शाळा असेल किंवा तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर त्याच्यासाठी आपण काय करतोय, 3,500 करतोय फी. ओके. आणि बाकी सगळ्यांसाठी काय असणार आहे, परवापासून 5,000 असणार आहे. उद्याचा दिवस फक्त तुम्हाला 4,000 तुम्ही भरू शकता. ओके. चालेल, इथे मी संपवतो. माझा 10 वाजता एक दुसरा लेक्चर आहे. ओके. बोला. लास्ट क्वेश्चन. तुम्ही काय इन्फॉर्मेशन देणार म्हणजे सॅटेलाइट बनवायचं त्याची? अरे सांगितलं की रे मी, सगळं ट्रेनिंग आमच्याकडनं मिळणार आहे. फक्त आमच्याकडनं तुला बनवून नाही मिळणार, सांगितलं की रे मी. हॅलो सर. काय? हा बोल. हा, ग्रामीण भागात जर असेल तर मग कधीपर्यंत फी भरता येईल? कधी भरता येईल की 2-4 दिवसात भरून टाक ना. ओके सर. ओके. चालेल, मी थांबतो इथे. ओके. आणि काय प्रॉब्लेम असेल तर मला काय करा, इथे लिहा आधी सॅटेलाइट मॉडेल बद्दल मला क्वेश्चन विचारा आणि क्वेश्चन पाठवा, मी तुम्हाला आन्सर देईन. ओके. चालेल, मी थांबतो.